शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता। ऐका मंडळी, दोन चिंतन करायचे, आपल्या वाढदिवसाचं चिंतन करायचे, अभिष्ट चिंतन सोहळा आणि हनुमंतरायाची जयंती बरं का आज। असं हनुमंतरायांचं वैशिष्ट्य आहे, ब्रह्मचारी असणारे हनुमंतराया, रामाचे सेवक असणारे हनुमंतराया, विको कमी करा, आणि मातृभक्त असणारे मारुतीराया बरं का। एकच वाक्य सांगतो मारुतीरायाबद्दल, लक्ष देऊन ऐका। आपण जर मारुतीरायांची सेवा केली, त्यांचं नामस्मरण केलं, थोडा विको कमी करा, आपल्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही। ऐका, एकच वाक्य सांगतो, हरी भरी पेड़ पर सुखी डाली नहीं होती, मुस्कुराते ओठों पर कभी गाली नहीं होती, जो जाए अनन्य भाव से शरण मेरे मारुति राया को उसकी झोली कभी खाली नहीं होती। मला असे सुख प्राप्त देणारे दुसरं वाक्य जर बोलायचं झालं, इस दुनिया में अनेक देवता है रूप उनके सुहाने हैं, इस दुनिया में अनेक देवता है रूप उनके सुहाने हैं, राम प्रभु के दास मारुति राया हम उनके दीवाने हैं। असं मारुतीरायांचं आपल्याला खूप ऐकायचे, लक्ष देऊन ऐका। या ठिकाणी आज पक्वास सम्राट, अगदी गोड वादक आमचे हरिभक्त परायण गणेश महाराज, एकदा जोरात टाळ्या वाजा, जय हो। आमचे कीर्तनकार गायनाचार्य माऊली महाराज, क्या बात आहे, पहिली चाल म्हणली आमचे, वा वा। नारायण महाराज सोबत नारायण महाराज आहेत, बघायचं काम नाही। आणि आपल्या जिल्ह्याचं रत्न नारायणजी महाराज गरड आहेत। सर्व माझे बालगोपाळ, आम्ही गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित, चॅनलवाले आहेत, अगदी फोटो काढणारे आहेत, विनेकरी आहेत, बघायचं कामच नाही बरं का। इतके हार माया लग्न सुद्धा नव्हते, विठाला विठाला। गोड चिंतन ऐकायचं। जे मारुतीराय आहेत मंडळी, त्यांच्याकडे दोन गुण आहेत। कोणते कोणते गुण आहेत? सगळ्या भक्तांपेक्षा सर्वात जास्त प्रेम केला असन देवानं कोणत्या भक्तावर, ते म्हणजे मारुतीराया एक। आपल्याला फक्त 30 मिनिटं सेवा करायची, फक्त तुमचं लक्ष माझ्याकडे असून। आणि यश नावाचा गुण आहे, ज्याला विजय व्हावा वाटतो, यश प्राप्त व्हावं वाटते, ज्याला हार मान्य नाही, त्यानं मारुतीरायांची भक्ती करावी। ऐका, किती प्रभूनं देवावर भक्ती केली, भक्तावर आपल्या मारुतीरायावर लक्ष द्या बरं का। एक वेळेस नारद मुनी द्वारकेला आले, आणि द्वारकेला आल्याबरोबर त्यांचं भजन,
नारायणा नारायणा ओम नमो श्री नारायणा. नारद मुनी भजन परत करत बहिणींनो द्वारकेला आले. भगवान कृष्ण आतमध्ये होते. नारदाने विचारलं, कृष्ण कुठं आहेत? म्हणले ते देवपूजा करायले. म्हणजे काय कमाल झाली, सगळं जग देवाची पूजा करतं आणि देव कोणाची पूजा करतात? म्हणले सगळे जगातले लोक देवाची पूजा करतात आणि देव संतांची पूजा करतो. आणि आतमध्ये नारद मुनी बसा. आता नारद कोणाला म्हणतात? जे काम कोणतंच रद्द होऊ देत नाही त्याला म्हणतात नारद. नारद मुनी बसले आहे दीदी. नारद मुनी दुसऱ्या घरी गेल्या माणसं गपचूप बसत नाहीत. टीव्ही तरी लाव, पेपर तरी बघ, हे फोटो कोणता आहे, सासरवाडी कोणती, अशा भानगडी. तर नारद मुनीनं पाहिलं ते एक फाईल अशी बाजूला ठेवलेली होती. नारद मुनी विचारलं, कृष्णा ही फाईल कशाची आहे, हे कागद कशाचे आहेत? म्हणले नारदा, जे भक्त माझ्यावर भगवान कृष्णावर प्राणापेक्षा प्रेम करतात त्या भक्तांची यादी आहे. नारदांना वाटलं मी सुद्धा भक्त आहे बघा. नारदांनी ती यादी घेतली मंडळी आणि वाचायला सुरुवात केली. तर पहिल्याच क्रमांकाला आणि पहिलंच नाव हे नारद मुनीचं होतं. नारदांना आनंद वाटलं, जगामध्ये एवढे भक्त आहेत आणि पहिल्या नंबरला कोणाचं नाव आहे? नारदांचं नाव आहे. मग खाली ध्रुव बाळ, भक्त प्रल्हाद, गजेंद्र असे नाव निघू लागले. सगळी लिस्ट वाटली 50 भक्तांची, पण त्या लिस्टमध्ये मारुतीरायांचं नाव नव्हतं. आणि मग नारद मुनीला राग आला. म्हणले देवा झाली का देवपूजा? म्हणले झाली. काय नारदा? म्हणले काय देवा, ज्या मारुतीरायानं झाडाचा पाला खाल्ला, बर, सीतामाईचा शोध लावला, बर, तुम्हाला गादीवर बसवलं, सगळे काम त्रेतायुगामध्ये तुमचे मारुतीरायानं केले आणि त्यांचं नावच नाही लिस्टला. 2 नंबरला टाकायचं, 3ला, माझ्या खालीच ठेवायचं, मी 1 नंबरला ठेवायचं, मारुतीचं नावच नाही. ऐका उत्तर. देवानं सांगितलं नारदा, मुद्दाम होऊनच नारदा मारुतीरायांचं नाव टाकलं नाही. म्हणजे का टाकलं नाही? म्हणजे ते दुसऱ्या लिस्टमध्ये. म्हणजे दुसरी कशाला उगाच कागद खराब करायचे, 2 नंबरला टाकायचं, 3 इथंच टाकायचं. नाही म्हणजे दुसऱ्या कपाटात ठेवलेली. म्हणजे उघडा कपाट उघडलं आणि त्याच्यामध्ये लिस्ट होती आणि पहिल्याच क्रमांकाला पहिलंच नाव मोठ्या अक्षरात कोणाचं होतं? मारुतीरायांचं. त्यावेळेस लक्ष द्या बरं का, नारदाने विचारलं, देवा या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकाला माझं नाव आणि त्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकाला मारुतीचं नाव, असं का केलं? ऐका उत्तर मंडळी. देवानं सांगितलं नारदा, जे भक्त माझ्यावर प्राणापेक्षा प्रेम करतात त्या भक्ताच्या लिस्टमध्ये नारदा पहिल्या क्रमांकाला तुमचं नाव आहे. पण मी स्वतः द्वारकाधीश भगवान कृष्ण ज्या भक्तावर प्राणापेक्षा प्रेम करतो त्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकाला माझ्या मारुतीरायांचं नाव आहे. म्हणजे आपण देवावर प्रेम करणं ही सामान्य भक्ती आहे, पण देवानं आपल्यावर प्रेम करणं ही विशेष भक्ती आहे. विठाला विठाला म्हणून देवानं ज्या मारुतीरायावर प्रेम केलं ते मारुतीराया. आणि दुसरा बहिणींनो, काय त्यांच्याकडून यश थोरविला मारुती, यश नावाचा गुण त्यांच्याकडे. आता उठल्यापासून तर झोपेपर्यंत आपली पळापळी कशा करता येणार महाराज? माझा पहिला नंबर यावा, पेपरला नाव यावं, लोकांना मला विचारावं आता काय करावं. पण पहिल्या क्रमांकात माणसं माग कधी आले त्याचा काय विचार? माझं संभाजीनगरला कीर्तन होतं, संभाजीनगरला माझं कीर्तन, माझी ब्रिजा गाडी 100च्या स्पीडनं पडू लागली. पाठीमागून एक पोरगा आलं, मोटरसायकल चालू केली, गुटखा खाल्ल्याला, पुढचा दात पडलेला, चष्मा घातलेला आणि दस्ती गुंडाळलेली. महाराज त्यानं गाडी चालू केली, कर्र माझ्या पुढे नेऊन घातली आणि त्याच्या गाडी लिहिलं होतं, बघतोस काय रागानं, आणि वरट्या केलं वाघानं. म्हणलं शेबास रे वाघ. वाघ पुढे गेला, आमचा ड्रायव्हर मला बाबा म्हणते, मला बाबा लयच पळवायले, म्हणजे याच्या पुढे नेऊन घाल गाडी. 120च्या स्पीडनं गाडी पडू लागली. महाराज ते पानपट्टी थांबला, गुटखा खाल्ला, गर्र चालू केली, गुटखा खाल्लेला, पुन्हा चष्मा दस्ती गुंडाळी आणि गर्र माझ्या पुढे नेऊन घातली आणि त्याच्या गाडी दिलं होतं, काय बघतोस काय रागानं, आणि वरट्या केलं वाघानं. वाघ जरा पुढे गेला, म्हैस आडवी आली, धडक झाली, वाघ दणकन खाली पडला, वाघाचा गुडगा फुटला, दुसरा दात पडला, वाघ सुजून बसला. आमच्या ड्रायव्हर साहेबाला म्हणलं वाघाला उचला. वाघाला उचललं, गाडीत टाकलं, दवाखान्यात नेलं, 3 स्लाईन, 1 ग्लुकोज, 1 बिस्कीचा पुडा, 1 नारळ पाणी. वाघ जरा जागा झाला आणि माझ्याकडे डोळे वाचून बघू लागला. मला बघतोस काय रागानं, दवाखान्यात आणलंय बाबानं. ऐका, प्रत्येक जणाला वाटते माझा पहिला नंबर यावा,
तर त्यानं काय करावं? यश थोरविला मारवती, यश थोरविला मारवती, विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती, अवतार्य देवोनी करना हाती, अवतार्य देवोनी करना हाती, कीर्ती दिगंतरी हिरविली, ज्ञानी उपदेशिला चतुरानन, 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 उपदेशिला चतुरानन. बघायचं काम नाही बरं का. ऐकणारे नंबर 1, गाणारे नंबर 1, वाजवणारे नंबर 1, साऊंड सिस्टीम नंबर 1, घातलेले हार नंबर 1, आणि आजचा महाराज सुद्धा कोण? मला 2 नंबर म्हातारा चॅप्टर दिसायला. विठाला विठाला जावय मांडी घाला, सावधान. हा माझ्याकडे बघा. राईट, त्याच्या मेळ लागणं बघायला जिलबीकडे मागायला भजी. गोड तुम्हाला झाला आपले. आता 10 मिनिट राहत आपले. यश नावाचा गुण मारुतीकडे बघा कसा आहे. रामायणातली कथा काय? रामायणातली कथा आहे. 2 सख्खे भाऊ. कोण कोण? एकाचं नाव वाली आणि दुसऱ्याचं नाव सुग्रीव. बघा यश कसे देतात मारुतीराया, विजय कसा करून देतात. बहिणींनो ऐका. 2 सख्खे भाऊ. आता सख्या भावात भांडणं लागले. सख्या भावात भांडणं का लागतात मंडळी? तू माझा सख्खा भाऊ पण खिशाला हात नको. जावा जावात भांडणं काऊन होत्यात? हिचा भाव आला की घालत्यात पुरण आणि तिचा भाव आला की घालत्यात वरण. मग हे ते भांडणाचं खरं कारण. ऐका, असे 2 भाऊ सख्खे. लक्ष द्या आता. वाली, एकाचं नाव वाली आणि दुसऱ्याचं नाव सुग्रीव. आता तुम्हाला उत्तर द्यायचे बरं का बहिणींनो. सुग्रीव आहे सूर्यपुत्र आणि वाली आहे इंद्रपुत्र. सुग्रीव कोण आहे? सूर्यपुत्र. आणि वाली कोण आहे? इंद्रपुत्र. दोघांचं युद्ध झालं. जिंकला कोण आणि हरला कोण? सुग्रीव जिंकला आणि वाली हरला, मेला. म्हणजे सूर्यपुत्र जिंकला आणि इंद्रपुत्र हरला. तिथून चला आता महाभारतात. महाभारतात सुद्धा सूर्यपुत्राचे आणि इंद्रपुत्राचे युद्ध झालं. कोणाकोणाचं? अर्जुन आहे इंद्रपुत्र आणि कर्ण आहे सूर्यपुत्र. दोघांचं युद्ध झालं अर्जुनाचं आणि कर्णाचं. जिंकला कोण आणि मेला कोण? अर्जुन जिंकला आणि कर्ण मेला. म्हणजे महाभारताचा विचार केला तर जिंकला इंद्रपुत्र आणि रामायणाचा विचार केला तर जिंकला सूर्यपुत्र. म्हणजे नेमका विजय कोणाचा होतो? सूर्यपुत्राचा का इंद्रपुत्राचा? ऐका मंडळी, विजय सूर्यपुत्राचाही नाही आणि इंद्रपुत्राचा नाही. ज्याच्यासोबत माझे मारुतीराय आहेत विजय त्याचा. रामायणामध्ये मारुतीराया सुग्रीवाकडून होते आणि महाभारतात मारुतीराया ध्वजस्तंभावरी वानरू आणि तो मूर्तिमंत. म्हणजे जिथं मारुतीराय आहेत तिथं विजय. विठाला विठाला. हो, म्हणून अशा मारुतीरायाला तुकोबाराया शरण गेले. शरण शरण जी हनु म्हणता. 7 गुण आहेत मारुतीरायाकडे. कोणते कोणते गुण आहेत? लक्ष. सर्वांना श्लोक माहित आहे? सर्वजण म्हणा. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरे उत्तम मुख्यम श्रीरामदूतम. कोणता गुण आहे मारुतीरायाकडे? पहिला मनोजवम, ज्यांनी मनावर विजय प्राप्त केला. सगळं कमवता येणं आपल्याला पण मनावर विजय प्राप्त करता येत. किती सुविधा झाल्या हो. पहिल्यांदा मी आळंदीला शिकायला असताना नारायण महाराज आम्ही चपात्या करायची मशीन पाहिली होती. उंडा टाकायचा आणि बटन दाबले की बाहेर काय निघायच्या? चपात्या. आता अशी मशीन निघाली बहिणींनो. मुंबईला डायरेक्ट गहू टाकायचे, बटन दाबायचं, त्याचा उंडा व्हालाय आणि डायरेक्ट काय निघाल्या? चपात्या. आता भाजी करायची मशीन आली. लसूण, कांदा, कोथिंबीर, त्याच्यात मसाला.
2 वांगे टाकायचे, बटन दाबलं की वांग्याची भाजी. आता अमेरिकेहून अशी मशीन येणार आहे, त्या मशीनीमध्ये वरण चपाती भात गुलाबजामुन भजे पापड सगळं ती मशीन दारात ठेवायची. बाहेरून पाहुणा आला, पाहुण्याचे पाय धुवायचे, पाहुणा उचलायचा मशनीत टाकायचा, पाहुणा जेवणच बाहेर. लाईट गेली 3 तास पाहुणा मशनीत. म्हणजे सुविधेला काय कमी राहिली. कारण माणसं हुशारच, हुशारीला इतके महाराज तुम्हाला काय सांगणार महाराज. माझं मुंबईला कीर्तन आणि माझा मित्र भेटला, म्हणजे महाराज इकडं कुठं, दत्तनगरला माझं कीर्तन आहे. माझ्या हाताला धरलं आणि त्यानं घरी नेलं. किती माणसं चॅप्टर झालेत ऐका मंडळी. त्याची एवढीच खोली, तिथंच पलंग, तिथंच गव्हाचं पोतं, तिथंच गॅस आणि त्याला 4 पोरं. म्हणलं बाळू मला जाऊ दे आळंदीला, कुठे जागा झोपायला, माणसं चॅप्टर. आम्ही गप्पा मार, मला गप्पा मारीत बस, कशाला झोपायचं. आम्ही गप्पा मारीत बसलो. त्या 4ही पोराला पलंगाव झोपायचं. एक पोरग रडू लागलं, त्यानं रडणारं पोरग उचललं, पनगाव झोपिलं. 2 मिनिटात पोरग गर्र झोपलं. पनगावरलं पोरग उचललं, त्यानं पनगा खाली टाकलं. लगेच दुसरं पोरग रडू लागलं, त्याला उचललं, पनगाव झोपिलं. 10 मिनिटात पोरग गर्र झोपलं, पनगावरलं पोरग उचललं, पनगा खाली. लगेच 2 पोरं रडू लागले, ते दोन्ही उचलले, पनगाव झोपिले. 26 मिनिटात पोरं गर्र झोपले. दोन्ही पोरं उचलले, पनगा खाली टाकले. म्हणजे महाराज झोपा तुम्ही. मी फॅन लावला आणि पनगाव गर्र झोपलो. सकाळी उठून पाहिलं, मी सुद्धा पनगा खाली. मनोजभम, ज्याने मनावर विजय प्राप्त केला. मंडळी जगात काही जिंकता येईन बरं, पण मनावर विजय काय. भगवान कृष्ण म्हणले अर्जुना काय तुझी समस्या आहे. म्हणजे चंचलम ही मन कृष्ण परमार्थी बोलव देवा. तवा अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की रामची या कनवा, करी न पुरुजी स्वभावा मनाची या. हे मन कैसे केवडे ऐसे पाहो तरी न मने सापडे. एरवी राहटावया थोडे त्रिलोकी या. मन चंचल चपल जात, बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल, हो बहुत चंचल चपल. काय काय चंचल टाळी वाजवा जय हो. असं मन आहे बर का. मनाला किती वस्तू भेटू द्या बापा, समाधान वाटतच ना. बघा समाधान महत्वाचं आहे. चित्ती असू द्यावे. हे मन काय करतंय, म्हणजे काय करतंय, जी वस्तू नाही त्याच्याकडे मन जाते आणि ती वस्तू प्राप्त झाली की त्याच्याविषयी आकर्षण कमी करते आणि पुन्हा दुसरी वस्तू. किती करोड रुपयाचा बंगला बांधा, फक्त वर्षभर ह्या पाहुण्याला दाखव त्या पाहुण्याला दाखव, पुन्हा त्याचा वीट येतो. किती मोठी गाडी घ्या, 1 वर्ष त्याला चांगलं. किती हजाराचा मोबाईल असू द्या, 15 दिवस कवर लाव, हेडफोन आण आणि आलं तुमच्या लक्षात. असं झालंय. माणसं येडी झाले मोबाईलनं आणि महिला येड्या झाल्या मालिका बघू बघू. हो पहिला आपल्या घरी पाहून आला तर विचारायचा सोयाबीन किती झाले, लहान पोरग काय करते, तुमची तब्येत चांगली का. आता आपल्या घरी पाहून आला की एकच विचारते लहान पिंचा चार्जर आहे का पहाय. आणि महिला येड्या. अहो नारायण महाराज परवा दिवशी मी घरी जेवायला बसलो, माझी बायको वाढायली, ड्रायव्हर मी जेवायला बसलो. आमची बायको टीव्ही बघायली आणि मला चपाती वाढायली. मला ताट गेलं बाजूला आणि गिलासामध्ये चपाती टाकली. आमचा ड्रायव्हर मला तुमची बायको पागल एक, मला पागल नाही, मग दात दुखालीत नरम करून दिली घ्या. म्हणजे मानसीड झाली मोबाईल महिला आला. किती जरी वस्तू भेटल्या तर या मनाला थांबवता येत नाही. काय काय करे तो या मना, काय करे तो या मना, काय करे तो या मना, परिणायके नारायण, परिणायके नारायण, परिणायके नारायण, परिणायके नारायण. करुणाची करे विवंचन, करुणाची करे विवंचन, विवंचन करुणे करे विवंचन. देव पतना देविले, देव पतना देविले. संविधान सैरात भक्त्या संविधान सैरात, संविधान सैरात भक्त्या संविधान सैरात.
एखादी शांताबाई हो अंगात भलतच महाराज. आमच्या गावात ते छबूबाई बचत गटाचे अध्यक्ष, तिची पगार झाली, ताई पगार घेऊन घरला जाऊन माझ्या दारात आणि तिच्या अंगात आला आहा आहा आहा. तिचे पैसे पडले माझ्या दारात. मला काकू पुढे गेले की 500च्या नोटा माहीत नव्हत्या. काकू त्या पैशाकडे बघून म्हणाले खाली काय पडलंय बघा बघा. हो तिचा नवरा संगच होता, मला उचलून घेतलंय चला चला पहा. काय काय करीतो या मना. काय गोड प्रमाण दिलं बाबानं म्हणून ऐका. ज्यांनी मनावर विजय प्राप्त केला ते म्हणजे आपले मारुतीरा. मनो जबम मारुत तुल्य वेगम. ज्यांचा वेग किती आहे त्या वेगाला मापत नाही. म्हणून या कंपनीवाल्या नाव काय ठेवले गाड्यांचं, मारुती सुझुकी, कारण ते सारखी पळावं म्हणून. पण मारुतीरा आकाशातून पळायचे, हिला डिझेल लागतं. ऐका मनो जबम मारुत तुल्य जितेंद्रियम. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांच्या विजय प्राप्त केला. म्हणजे जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. सगळ्यापेक्षा बुद्धिवान असणारे मारुतीरा आहेत. हा कीर्तन बरोबर आहे. पाऊस चालू. हा जमला जमला या जाऊन. धन्यवाद बी महाराज. विठाला 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 विठाला. हा 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 हो ऐका झालं कीर्तन. फक्त 5-7 मिनिटं ऐका. बुद्धिमता मोरिष्टम. किती बुद्धी आहे मारुतीला. सगळ्या गोष्टीचं एकाच प्रश्नात उत्तर सगळ्याला देतात, याला म्हणतात बुद्धिवान. काय झालं रामप्रभू ज्यावेळेस सेतू बंधन चालू होतं त्या पाण्यामध्ये राम दगडावर लिहायचं आणि ते दगड पाण्यामध्ये तरंगायचे. बघा ज्या दगडावर रामाचं नाव होतं ते दगड तरले आणि ज्या दगडावर नव्हतं ते पाण्यामध्ये. एक वाक्य लिहून घ्या. बड़ी बड़ी हस्तियां डूब गई जिस पर खुद पर गुमान था, एक भी पत्थर ना डूबा जिस पर लिखा था राम का नाम था. ज्या दगडावर रामाचं नाव होतं खरंच त्याच रामाचं मंदिर झालं. ज्यांचे 500 वर्ष कोर्टामध्ये भांडणं चालले त्या रामाचा वनवास फिटला आणि मंदिर झालं. मंडळी आपण सगळे भाग्यवान आहेत. माझ्या बहिणी नाना तात्या मंडपातले आपण भाग्यवान आहेत. शेलगावची माणसं कशामुळे आपल्या आजोबानं खापर पंजोबानं सपोर पंजोबानं हिंदुस्थानातले मंदिर पाडताना बघितले, मूर्ती भंगताना पाहिल्या. पण आपण मंडपातले सगळे भाग्यवान आहोत. मूर्ती भंगताना नाही तर रामाची मूर्ती बसवताना आपण सगळ्यांना पाहिली. त्या दगडावर राम लिहायचं दगड तरू लागले. झालं सगळीकडे बातमी. रामाला वाटलं मला सांगायचे मारुतीरा मारुतीरा किती बुद्धिवान आहे. रामजीला वाटलं माझ्या नावावर जर काम होत असेल, माझ्या नावावर जर दगड तरत असतील तर माझी शक्ती किती आहे. रामप्रभू 12 वाजता उठले. माझ्याकडे लक्ष द्या. 5 किलोचा दगड घेतला आणि पाण्यामध्ये टाकला. टाकल्याबरोबर दगड बुडाला. त्यांना वाटलं लय मोठा झाला का. 1 किलोचा घेतला ते टाकला ते बुडाला. 1/2 किलो घेतला ते बुडाला. छटाक भरच घेतला ते सुद्धा बुडाला. रामजी म्हणले बुडू द्या बापा, आपल्याला कोणी बघितलं तर नाही. आणि पाठीमागून बघितलं तर मारुतीरा गदा घेऊन उभाच. बुद्धिमता वरिष्ठम. म्हणजे मारुती तू कधी आलास. म्हणजे देवा पहिल्याच दगडाला आलो. म्हणजे मारुती माझ्या नावानं दगड तरंगतात आणि मी टाकल्यावर का बुडतात. काय उत्तर आहे. झालं कीर्तन. मारुतीराने सांगितलं रामा ज्यांना तुम्ही नावाच्या रूपामध्ये हातामध्ये धरलं ते पाण्यावर दगड तरंगले आणि ज्यांना तुम्ही हातातून सोडून दिलं ते पाण्यामध्ये बुडाले. याला म्हणतात बुद्धिमता वरिष्ठम. वातात्मजम वायूचा मुलगा. वातात्मजम वानरायुत्थ मुख्यम. वानरामध्ये मुख्यम. श्रीरामदूतम शरणम प्रपदे. रामाचे भक्त असणारे. किती रामावर प्रेम केलं बघा. अरे एका दिवशी सीतामाय भांगामध्ये सिंदूर लावला. सिंदूर. मारुतीराने विचारलं सीतामायला माते बोला तुम्ही या केसामध्ये भांगामध्ये सिंदूर का लावायला. म्हणजे मारुती तू ब्रह्मचारी तुला कळणार नाही. माझ्या मालकाचं आयुष्य वाढावं म्हणून मी सिंदूर लावते. म्हणजे रामाचं आयुष्य वाढणार आहे सिंदूर लावल्यावर. म्हणजे हा म्हणजे मग माझे मालक बी रामच आहेत ना. बाहेर गेले 15 किलो सिंदूर घेतला डव्हात टाकला त्याच्यात उडी मारली आणि सऱ्या अंगानं काय लावून घेतला सिंदूर. कशासाठी की माझ्या रामाचं काय वाढावं. शाबास गावकरी टाळी. याला म्हणतात गाव. वारे वा लेकरू.
याला तर जावई करून ठेवा तरी. वा टाळी. हा हा काय गाव आहे नंबर 1चं गाव याला म्हणतात गाव. शाबास. महाराष्ट्रात नंबर 1चं गाव. टाळी. मासाहेबा दिलं वचन वचन पूर्ती झाली शिवरायांच्या जन्माने पावन धरती झाली शिवबाबानी दखमधून रमेशच्या भूमीवरी माझा राजा ग. हो या पुढे. हा इथे मोबाईल खाली ठेवा. मोबाईल याच्याकडे द्या आणि करा हात वरी. माझा राजा ग बसला घोड्यावरी बसला घोड्यावरी या शेल गावात काय वाजत गाजत आणि माझ्या मारुती रायाचा सोहळा गाजत. माझ्या मारुती रायाचा सोहळा गाजत. नंबर 1. वारे वा. हा खाली बस. एक हा काय तलवार. माझा राजा ग बसला घोड्यावरी काय काय वारे वा गावकरी. शाबास. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. टाळी टाळी. माझ्या मारुती रायाचा सोहळा गाजत. मारुती रायाचा सोहळा गाजत. मारुती रायाचा सोहळा गाजत. उडी हा ना उडी. हा वर उडी. शाबास. 10 वाजवा. 10 हा आजूवरी जराच राहिले 4 बोट. हा जाऊ द्या वरी जाण्यात पॅन्ट सांभाळा पुन्हा भानगड. काय लेकर जोरात टाळ्या वाजवा लेकरात ना. वा मला जर 4-5 पोरी झाल्या ना याला जावई करून घेतो मी. हो काळ पण जरा डिस्को डान्स दिसायला. हा बसा. वा छान. क्या बात आहे. माझ्या मारुती रायाचा सोहळा गाजत सोहळा गाजत. खूप सांगण्यासारखं आहे. पावसानं आपल्याला साथ दिली आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे आमची भाशीबाई ओई नारायणराव गरड ह्या आमच्या कन्येचा या ठिकाणी वाढदिवस आहे. तिचं भाग्य की एवढे माणसं तिला आशीर्वाद देण्याकरता वारकरी आहेत. अन्नदान झालं. तुकोबाऱ्या सुद्धा म्हणले कुळी कन्या पुत्र होती जे साथ तुम्ही माता पिता तुम्ही. आज महिलांना पुढे अधिकार आहे सर्व क्षेत्रामध्ये बरं का. म्हणजे गीता भागवत करीती अशा प्रकारचं आमच्या भाषेला या ठिकाणी तुम्ही आशीर्वाद देण्याकरता सर्वजणाला धन्यवाद. एकच आपण त्यांच्याबद्दल बोलूया. काय आकल्पाविष भावेतया कुळा
माझी आस कळा हरी छाना. होय नाचते का आणता का इकडे तिला. हा लय खुद दिसायली आज. आकल्प विष भावेत या कुळा. हे लेकराला आयुष्य अकल्प आयुष्य वाढावं, त्यांच्या संसाराला सुखी आनंद प्राप्त त्यांना व्हावा, पती पत्नी जीवनात सुखी असावे, मुलींना आशीर्वाद भेटावा आणि त्यांची जी इच्छा आहे प्रपंचातल्या सर्व मारुतीरायाने पूर्ण कराव्यात, महादेवानं पूर्ण कराव्यात. हीच आपण मारुतीरायाकडे महादेवाकडे प्रार्थना करूया. आणि सर्वजणांनी ओळीला या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता आलात. इष्ट मित्र स्वजन सखे, नारायण महाराज तुमची कमाल वाटली. आम्ही जी टॉकीज फेमस आहेत, युट्यूबला लाख लोक आमचं कीर्तन ऐकतात, पण मंडळी इतक्या लांबून आमच्या कार्यक्रमाला कोणीच येत नाही. पण हिमायतनगरहून माणसं येणार होती, म्हणजे 450 किलोमीटरहून 400 किलोमीटर माणसं इतक्या लांब येणार होती. इतक्या लांबून माणसं आले ते काय माणसं पैशानं कशाने येत नसतात. तुमचं प्रेम, तुमचा भाव, तुमची भक्ती त्या माणसाहून आहे, म्हणून 150-200 किलोमीटर माणसं तुमच्या मुलीसाठी आणि तुमच्याकरता आशीर्वाद देण्याकरता आले. डोळ्यातून पाणी आलं. मला म्हणलं मला वाटलं गावातलेच माणसं आहेत कानू. गावातलं कोणीच नाही, घालीन लोटांगण मोकळं पटांगण. हो सगळे लांबचेच माणसं. आणि माझ्या डोळ्यातून पाणी आलं. थोडा पाऊस आला, पण मी मारुतीरायांना कृपा केली. म्हणा मारुतीराया माझ्याकडे बघा बाप्पा, आता असं पुन्हा पाऊस पडत कवा या गावाला नंबर लागन. म्हणून मी पाया पडलो, चटाया मी आथरायला लावल्या. मी आथरू लागलो, पण लोक म्हणले थांबा. आमची एवढी तयार होती की फरच्या पुसायची, हे करायचं, पण इथं कार्यक्रम झाला पाहिजे. आणि नारायणरावचे मेहुणे असणारे गोविंदराव मस्के पाटील अगदी फार मोठे आहेत महाराज परभणचे. ते फोटो तर काढतात, हेडू शूटिंग आहेत. त्यांची पत्नी सुद्धा चित्रकलामध्ये 1 नंबर आहे. सुंदर त्यांचं सुखी संसार आहे. परभणीमध्ये फार त्यांचं वजन आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यांच्याही पती पत्नीला माझा आशीर्वाद आहे. असा तुम्हाला आशीर्वाद. तुम्ही सुद्धा असे कार्यक्रम करावे. तुम्हाला मस्त मुलगा होणार आहे. मोहाच कीर्तन ठेवा पुन्हा, का नाही. चांगली गोष्ट आहे. म्हणून खूप छान आहेत. गोविंदराव पाटील मध्ये अगदी 1 नंबरचा स्वभाव आहे. आज नारायण भाऊचं, आमच्या बहीण एवढं सुंदर आहेत महाराज. हेच आनंद आहे हो. आम्ही 50 कोटीचे माणसं बघितले, मसनीनं पैसे मोपणारे पैसे मध्ये समाधान नाही. पण ज्याच्या गळ्यात माळ आहे, हरिपाठ आहे, घर बांधलेलं नसू द्या, गुलाबजामू खालाही नसू द्या, किंवा लय ब्रँड गाडी कोटी रुपयाचे नसू द्या, साधच असू द्या, पण घरात हसणं पाहिजे, आनंद पाहिजे. आणि ते आनंद आमच्या नारायण महाराजांच्या घरीवर का सर्वजण. आता घरी गेलो, आईनं वरण, काय तुमच्याकडे वरण म्हणतात महाराज. इतका खुश झालो, इतक्या लांबून आलो, पण भाग गेला, सीन गेला. मला तर वाटलं कॅन मध्ये पुन्हा घरला न्यावा बायकोला खाण्याकरता बरं, म्हणजे असं कर म्हणून. धन्यवाद. असं तुम्ही सर्वांना दिलं, धन्यवाद. बोलता बोलता अपशब्द गेला असेल तर माझी मला परत करा. वेडे वाकुडे लेकुराची बोल आणि करी ती नवल माये बाप. काय सांग, किती बापाचा उत्साह असतो की मुलीचा वाढदिवस माझा मोठा व्हावा. खरंच मुलीवर किती प्रेम असते बापांचं. बघ, बाप जर मुलीला ड्रेस घ्यायला गेला तर कधीच म्हणत नाही मुलीला 500चा घेणं, 1000चा घेणं, तुझ्या मनाव घे. मुलाला म्हणत असतो 2000च्या अलीकडे घे, 2000 माझ्या खिशात आहे. कारण एक दिवस आपल्याला सोडून जाणारे असते. हे धन परक्याचं असते, पण अत्यंत प्रेम बाप मुलीवर करत असतो बरं का मध्ये. आणि मुलगी सुद्धा, पप्पा वाढदिवस, पप्पा तुम्हाला शाळेत बोलवलंय, पप्पा तुम्हाला येताना काहीतरी गोड आणा बरा खाणार, तुम्हाला मी घरी येऊ देणार नाही, अशी हक्कानं बोलणारी मुलगी असते मंडळी. मला आता खूप बोलते, आता वेळ झालाय. फार लांबून लोक आले, त्यांना सुद्धा लांब जायचं आहे. युट्यूब चॅनल वारकरी, आम्ही वारकर, अगदी वारकरी युट्यूब चॅनल खूप गाजलेलं आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. सेवा झालेली, एकच रामाचं भजन करूया. या भजनातून ओळीला आशीर्वाद देऊया. सेवा झालेली. हे विठोबा रखुमाये ज्ञानेश्वर मावले, हो चला पुरुष मंडळी सर्व हात. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, शाबास, टाळी टाळी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय प्रभु रामचंद्र भगवान। आता एका मिनिटामध्ये याच ठिकाणी वाढदिवस होणार आहे सुंदर. ना बाकीचं काय नाही. सर्वांना परिवारांना धन्यवाद. बाकीचे मंडळी आहेत आणि पक्वास सम्राट आपले गणेश महाराज आणि माझ्यासोबत आलेले पक्वास सम्राट युवा कीर्तनकार गणेश महाराज याला जोरात टाळ्या वाजवा दोघांच्या नावावर. 5 मिनिटं बोला थोडं. दीपक काय दीपक राणा लवकर. आज या ठिकाणी सर्वांनी ओवीच्या या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी सर्वजण आले. सर्व ग्रामस्थ मंडळींना विनंती करतो, नवे आपल्या गावातील महिला मंडळ पुरुष मंडळ तर आलेच, पण बाहेरून सुद्धा या ठिकाणी अकोल्यावरनं सुद्धा मालेगाववरनं सुद्धा असे बरेचसे माणसं, तसे कणक्यावरनं बरेच दूरवरनं, तसेच आमचे पुण्यावरनं 10 तोंडे दाजी आणि नितांत माझ्यावरती प्रेम करणारे, मला नेहमीच्याला जावई म्हणणारे असे आमचे माणिकजी महाराज रेंगे पाटील महाराज. महाराजांची जर ख्याती जर म्हटलं तर जी टॉकीज वरती महाराजांच्या 18 वेळेस कथा झाल्या आणि अशी व्यक्ती आपल्याला आपल्या गावामध्ये लाभली. आणि आल्याच्या नंतर मी म्हणलं महाराजांना मी 3दा फोन केला. म्हणलं महाराज, आमचे मंदिराचे अध्यक्ष साहेब आमचे माधवरावजी डोळस साहेब त्यांनी सुद्धा विनंती केली. म्हणले महाराज कीर्तन कॅन्सल करू. अजून कमीत कमी 10 गाड्या येणाऱ्या त्यांना सर्वांना मी फोन केला. म्हणलं बाबा पावसाचं वातावरण आहे, येऊ नका. हिमायतनगर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणून बऱ्याचशा गाड्या येणार होत्या, परंतु महाराज पावसाचं वातावरण पाहिल्याच्या नंतर मला सुद्धा भीती वाटली आणि मला सुद्धा असं वाटलं की बाबा नको कार्यक्रम करायला. आम्ही सांगितलं, पण महाराज म्हणले नाही महाराज मी येणारच आणि या ठिकाणी कीर्तन करणार. बघा महाराजांचे जर आज जर महाराजांना जर तुम्हाला बोलवायचं जर म्हणलं तर कमीत कमी 35 ते 40 हजार रुपये महाराजांना द्यावं लागतात. जसे ज्याप्रमाणे आपल्या विदर्भामध्ये आई माझी मायेचा सागर असे असणारे पुरुषोत्तमजी महाराज पाटील, तसेच या ठिकाणी परभणी मराठवाड्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारे आमचे माणिकजी महाराज रिंगे पाटील महाराज मला प्रेमाने या ठिकाणी ते जावईच म्हणतात आणि महाराज नितांत प्रेम करतात कोणत्याही ठिकाणी. बघा महाराज, माझी त्यांच्या गाडीमध्ये किंवा त्यांच्यासोबत राहण्याची लायकी नाही. आज बघा महाराजांकडं फ्रिजा गाडी या ठिकाणी आहे, पण तरी सुद्धा म्हणलं महाराजांनी स्वतःहून, नाही तर मी एक छोटासा कोणतरी एखादा महाराजांना सांगावं आणि या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा करावी असं म्हटलं. पण रात्री 12 वाजता महाराजांनीच मला फोन केला. म्हणले महाराज काय अडचण नाही, येऊ तुमच्या कार्यक्रमाला. प्रत्येक ठिकाणी महाराजांना मी जर तारीख दिली महाराज तर कमीत कमी 35-40 हजाराच्या कमी देऊ शकत नाही असे महाराज. पण या गावामध्ये आल्याच्या नंतर अक्षरशः बघितलं महाराज, याला म्हणतात मित्र प्रेम. मी एक सुदामा आहे आणि ते एक कृष्ण आहेत महाराज, द्वारकेचे राजे आहेत. पण म्हटल्याच्या नंतर महाराज आले आणि आल्याच्या नंतर मी म्हणलं महाराज परत पाऊस येईल, आपण आताच करू कार्यक्रम. पण महाराज म्हणले नाही कार्यक्रम होणार तर बाहेरच, पण काय त्यांच्या म्हणजे मुखातनं वाणी म्हणावं लागेल. महाराज आमची वाणी असं आहे की ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी महाराज आम्हाला कोणी बी काढूनच देते. पण महाराजांची अशी वाणी आहे, महाराजांची अशी वाणी आहे. बघा महाराज, रात्रभर मी प्रवास केला. काल रात्री माझं कीर्तन कमीत कमी उदगीर तालुक्यामध्ये होतं. रात्रभर प्रवास केला. मी म्हणलं सकाळच्या काल्याच्या कीर्तनाला यावं, पण काय सांगा महाराज, रात्रभर प्रवास करून सुद्धा येऊ शकलो नाही. पण म्हणलं संध्याकाळचं बी कीर्तन होते का नाही. पण आमच्या गावातले ग्रामस्थ मंडळी एवढे चांगलेत महाराज, तुम्ही कोणतंही कार्य करा त्या कार्यामध्ये या ठिकाणी वाहून टाकतात महाराज. बघा एवढ्या पावसात सुद्धा मला असं वाटलं कोणी येणार का नाही, पण महाराज सर्वजण आले, टाळकरी सुद्धा आले आणि या ठिकाणी श्रोते मंडळी सुद्धा आले. कारण की महाराज लाईट नसताना सुद्धा सर्व या ठिकाणी येऊन बसले. हे माझ्यावरती प्रेम करतात महाराज. कारण की का मी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातो महाराज त्या ठिकाणी महाराज लोक प्रेमच करतात. कारण की बघा महाराज, मी लोकांना काही देऊ शकत नाही. कारण की का मी एवढा धनवान नाही की मी धन देऊ शकतो.
माझ्याकडं फक्त एकच आहे, माझी फाटक्या झोळीतलं फक्त प्रेम, आणि ते बी या ठिकाणी परमार्थ. बघा महाराज, नितांत प्रेम करणारे वारंगीचे आमचे बाबांनी तसेच आमचे सोनार येतं मालेगावमध्ये, त्यांची सोनाराची दुकान आहे महाराज. अख्ख्या मालेगावमध्ये तुम्हाला म्हणलं होतं त्यांच्याच घरी जायचं, पण ते म्हणले मी येतो म्हटले. पण महाराज सोनार दादा असून सुद्धा या ठिकाणी सोन्याचं दुकान बंद केलं आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी नितांत प्रेम करणारे सर्वच माझे गावातले ग्रामस्थ मंडळी, तसे आमचे काका पलीकडचे जर काका जर बघितले महाराज, बघितले आपण बघा, ते काकाकडं कमीत कमी 18 दुकानं आहेत महाराज सोन्याची. पलीकडची व्यक्ती जी हसायला आली का नाही ती व्यक्ती, आणि एवढी श्रीमंत आहे की मालेगावमध्ये त्यांचे बरेचसे बंगले येतं. पण ती व्यक्ती सुद्धा आळंदीला आल्याच्या नंतर जसं मी सांगेल त्या पद्धतीने राहतात आणि वारीमध्ये सुद्धा येतात महाराज. नितांत प्रेम करणारे तसे सर्वच, आणि माझ्यावरती नितांत भावासारखं प्रेम करणारे, आणि ज्यांनी घराघरामध्ये नारायण महाराज पोचवले असे माझ्यावरती प्रेम करणारे ज्ञानेश्वरजी महाराज पायगण, आणि ज्यांनी या ठिकाणी विद्यार्थी मंडळी सर्व पाठवली असे असणारे आमचे गजाननजी महाराज खोरणे यांनी या ठिकाणी सर्व विद्यार्थी मंडळी पाठवली, आणि त्यांच्यामुळे ही शोभा या ठिकाणी आली. नाही तर पलीकडे सुद्धा कीर्तन सेवा आहे, पलीकडेही कीर्तनाचा कार्यक्रम आहे, पण याही ठिकाणी मला तर असं वाटलं आतमध्येच कार्यक्रम करावं. पण महाराजांची जी वाणी आहे त्या वाणीतून आज या ठिकाणी पाऊस सुद्धा उघडला, आणि तुम्ही सर्वजण आल्याच्या नंतर सर्वांना मी महाराज नितांत प्रेम करतो, आणि सर्वांच्या चरणी मी एकच विनंती करतो, ज्या ज्या ठिकाणी माझी सेवा होईल तर शेलगाववासियांनी सर्वांनी असंच माझ्यावरती प्रेम करावं. तसेच आमचे वारंगे गावचे पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, एकटेच आले नाही महाराज, आमचे पवार साहेब त्यांच्या मंडळी आणि त्यांची मुलगी सुद्धा या ठिकाणी आली, आणि बाबांचे माझ्यावरती प्रेम करणारे त्यांची आई, आमची आई आणि त्यांची नात, दोन्हीही नाती या ठिकाणी आल्या, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे गणेशजी महाराज दिवटे, मूर्ती लहान पण कीर्ती महान. महाराज काय पखवादाचे बोल निघाले, मी तर म्हणलं महाराज कटाळा करतात का काय. बघा महाराज येवत्यावरनं मोटरसायकलीवरती आले, पाऊस चालू असताना सुद्धा ते या ठिकाणी आले, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आमचे संशिष्टीमवाले आमले संशिष्टी, त्यांचं फक्त 7 दिवसापर्यंत कार्यक्रम होता, पण काला झाल्याच्या नंतर सुद्धा ते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद. आणि आमचे दीपक भाऊ डोळस ज्यांनी नुकतंच या ठिकाणी महाराज मंडपाला सुरुवात केली, आणि सुरुवात केल्याच्या नंतर ते म्हणले महाराज आपल्या या ठिकाणी तुम्ही कधीही म्हणा, मी या ठिकाणी तुम्हाला देण्याकरता तत्पर आहे महाराज. जनरेटर वाजते महाराज पलीकडं, पण प्रकाश देते महाराज मंदिरामध्ये. असे असणारे आमचे दीपक भाऊ, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आमचे टाळकरी पोपळे साहेब असतील, पाण्णासी साहेब असतील, तसे आमचे गायकवाड साहेब असतील, आणि नितांत माझ्यावर प्रेम करणारे, या परमार्थाची वाटचाल असे लावून देणारे असे आमचे नारायणजी महाराज तोत्रे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि सर्व नितांत माझ्यावरती प्रेम करतात. आणि महाराज या मंदिराचे अध्यक्ष आमचे माधवरावजी डोळस साहेब, बघा महाराज मी म्हणलं महाराज कार्यक्रम तर करायचा, पण सुविधा कशी. ते म्हणले महाराज तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं द्या, नाही तर बाकीचं मी सांभाळतो. नारळापासून सुद्धा सुविधा. म्हणलं महाराज मी काय नारळाची माझ्या लक्षात नाही. म्हणले महाराज 19 नारळ या ठिकाणी. म्हणलं अडचण नाही. म्हणलं चहाचं बी माझ्या लक्षात नाही, कारण की बघा महाराज आमचे सोनार दादा म्हणले महाराज तुम्ही नुसतं काही ठिकाणी धोतर बांधता, फेटा बांधतात, मारता चाटा, तुम्हाला कार्यक्रम करायला काय वाटत ते, पण स्वतः एक वेळेस कार्यक्रम करून पहा. आणि खरं मला कळालं हे कार्यक्रम करत असताना काय काय करावं लागते काय काय नाही, आहे का नाही. पण ते नितांत बघा महाराज त्यांचं एवढं प्रेम असते, धडपड असते परमार्थातली. कोणत्याही ठिकाणी कार्यक्रम असू द्या, पण कार्यक्रमाला ते आमचे बोलवतात. सोनार दादा असतील, आमचे वारंगीचे दहाद्रे पाटील असतील, तशी सर्वच आता सर्वांचेच नाव घेतो. आणि मिलिटरीमध्ये रिटायर असणारे असे आमचे चन्ने अण्णा, चांभार समाजाचे येतं महाराज, पण माझी जी सोयरीक जुळून दिली असे आमचे नाना, सकाळपासून म्हणले महाराज बसनं चालत चालत या ठिकाणी आले, आमचे चांभार समाजाचे येत महाराज, पण चन्ने अण्णा आणि मिलिटरीमधनं रिटायर झाले, ते सुद्धा या ठिकाणी आले, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि कदाचित एखादं कोणी जर विसरून राहिलं असतील तर आमचे बऱ्याच दिवसाच्या नंतर माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे भाऊ, म्हणजे आपण म्हणतो का नाही बिछडल्याच्या नंतर परत आम्ही या ठिकाणी भेट झाले, असे आमचे दोन्ही गरड भाऊ, मोठे भाऊ लहाने भाऊ,
ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद देतो. सर्वांचे नाव मला माहीत येतं, पण सर्वांचे जर नाव घेत राहिलो, आमचे प्रकाश महाराज आखरे साहेब दोन्हीही पूर्व मस्त सर्व्हिसला आहेत. बारा कळमनुरीला यांचा चिरंजीव एक तिथे त्या ठिकाणी शिक्षक आहे आणि एका मुलाने या ठिकाणी मेडिकल टाकले महाराज. पण परमार्थातलं प्रेम आहे की बापाने जो वारसा चालू ठेवला, बापाने विना घ्यायचा आणि परमार्थिक होते आणि कीर्तनकार होते, तर त्यांचा वारसा आमचे प्रकाश भाऊ आखरे ते सुद्धा चालवा लागले, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि खरं महाराज याचं परमार्थातलं प्रेम आहे. आणि महाराजांना अजून सुद्धा आता आपण घरी गेल्यानंतर लगेच झोपणार, पण महाराजांना दूर जायचं याच्याकरता जास्त वेळ घेता आला घरी गेला ते केक आणायला. कारण की मला तर असं वाटलं होतं ओवी झोपतेच का काय, पण महाराज पोरगी सुद्धा झोपली नाही आणि सर्वच कोणी झोपले नाही अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी आता लगेच ताबडतोब, कारण की वेळ जास्त झाला नाही, आपलं कीर्तन कंप्लीट 9ला चालू झालं, बरोबर आहे. आता वाजले 10, कारण की जास्त वेळ न घेता या ठिकाणी आले का आणा ते बाकीचं सगळं. आता या ठिकाणी वाढदिवस होईल. वाढदिवस फक्त हा निमित्त आहे. बघा महाराज, माझ्या जीवनात मी कधी वाढदिवस केला नाही, पण मला फक्त एकच निमित्त वाटत होतं. एक निमित्त का केलं की बघा महाराज, आपल्या गावामध्ये कोणीही कार्यक्रम जर करत असला तर असे कार्यक्रम करावं अशी विनंती करतो. 2-4 जण उठा ना, 5-6 जण उठा. या बाई तुम्ही या सगळे या, चला या परभणीच्या या मस्की या तुम्ही सगळे. हा या पुढं ताई उठा, पुन्हा उठ. या पवारीन बाई, 4-5 जण, छोट्या पवारीन बाई या, या छोट्या मोठ्या सगळ्याच्या या या ना. थाट नाही आणलं का आरतीचं? असू द्या, गण लावा, गण लावा. त्यांना ताट सांगितलं होतं त्यांनी. काय घे समोर, या पुढे या. आले कुणी असे पोरं तिथंच राहू दे, तिथंच राहू दे. ये समोर गोविंदराव पुढे या तुम्ही. काढा काढा. पाठीमागचं ते लावलं ना सजावट कुठे? थाप टाका. हा हार घाला. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून दरवळावा. आनंद या जीवनाचा. नारायण बाबू परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. थोडा आवाज. पाव्यातला सूर जैसा ओठातून दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा.
सुगंधा परी निर्मळा आनंद या जीवनाचा सुगंधा परी आनंद या जीवनाचा सुगंधा परी पाव्यातला सूर जैसा ओठातून दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा. सर्वांनी हात वर टाळ्या वाजवा जरा. जय हो. बघा ते गोड लेकरू झोपलं नाही काय नाही हसायलंय मस्त छान. एकच वर झालं ना पण आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा. या ठिकाणी नारायण महाराज आमच्या बहीण आणि ओळी या ठिकाणी आता अकल्पाविष्य भावेत या कुळा माझी या सकला हरीच्या दासा. हात लावा तुमचा. सर्वांनी हातवरी करा. टाळी वाजा. जय हो. कल्पनेची बाधा न हो कोवने काळी ही संत मंडळी सुखिया स्वांकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णू नामा मने तया असावे कल्याण ज्या मुखी निधान. बोला पुंडलीकर हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव हर 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 हर. रामचंद्र भगवान की जय. मुक्ताबाई महाराज की जय. संत जनाबाई महाराज की जय. संत सकुबाई महाराज की जय. गोदावरी माता की जय. इंद्रायणी माता की जय. वा वा. टाळ्या वाजवा जोरात. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोलेले तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैठण करा. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम.